नान माय हा बोला. मी काय सांग रे नु तुमनं ध्यान बिन महाराज का काही नाही डोका बी कामा मग त्या बायचा मायन त्यातले तुम्ही भाजी भाकरना रोट खाल बला आणि होता का उन्हात सुद्धा नाही त्या आपला घर आज आकान घर त्या दुयाना आपला भाऊ बन जायला नाहीत रावाले त्या सुद्धा ये औषधच दकूत बरं आपला घर येतच का नाही ते आपण बी ध्यान बास ठेवा ना आपण काय कचरा थोडी शेतच ती बाय चालते हा का मारव तो म्हणी म्हणत चाल बहीण रोट खायले असे नाही उनी ते जाऊ दे ना फुगाय गवीतील काय उन्हा होई फुगा फुगायल मड काही ती काही बी दरी पटस देव धरणा ठिकाणी काय अशी धरणं पडस का बरं मग मी गहू पट 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 पट्टा सांगा रे एक 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 घास खाई ऊन मग जाओ देवर जो चढ करी तो चढी मारो नान माय आज आपले मस्त नाचनशे बरं रातले मग नाचणं म्हणजे संध्याकाळले पाय पडाले जाणं नाचणं कुदणं बडं रे गाणा बिनाच मग उकाव तू पुरीच न राहणं शेणाच मग पुरीच न रांधाल टाइम नाही लागाव का बांगी अगो परत संध्याकाळी दुनियानी गर्दी राही कान बाई माताना पाय पडत फिरणं पडी मग उकाव ना माय माल तुम्ही पुरीच नि कणिक बिन द्या ते कसानालो मी तट्टमणी कान बाईले पण अंग माती नुसतं वार हिराणो माय काही नाचून काही नाही चाल तुझे मसाला तयारी कर देस बाई मग कशी शे तुल बी जाणं माल बी जाणं मग नाही नान माय तशी नाही दा बापू समय रे लालेले तिथला म्हणजे काम आपटे तिथला आपटाडी लिहू कशी कोणी बी लागत जाम्या पेवाले मग बटन पडस ना माय तिथला आखो अर्धा एक तास गोजी जास आखो रोट पुंजानं त्यानं गण टाइम लाग जाई उकाव बहिणी सुन उकाव बोला कानबाई माय की आकाव इन आगमा काही राहणं माय त्यात लक्ष नाही दा काय राहणार बरं नान माय मनीषा वा मनीषा बोला कानबाई माता की कनेर राजा की दशा माता की कलिंका माता की कानबाई जाऊ नको माय जे जे मागशी ते दिसू माय कानबाई माता की जय झाड जरा कर नाराजी काय झाय माय काय चूक बोलवी गे का आमनावरी काय चूक बोलवी गे ते माफ कर जात माता सुन कशी आम्ही ते गण देखरेख करी राहणूत गण आम्ही ना बे राहणूत काय नको आले अशी पण कशी आहे कोणा काय आपण दक मग बाया बी ना माय अशा करी उठीस काय वी गे माया काय माय आमनावरी काहीतरी चुकी होई गे का आम्ही चूक बोल माफ कर जात माता सुन तुम्ही कशी शे तुम्ही माता आम्ही तुमना बालक तुमना माफ करानं काम शे तुमना काही चुकेल नाही माता गण आनंद भाषे पण आई झाले काय शांतता लागू देत नाही आऊ झाडले जरा की दशा पोचाड असतो मातानं बट नियमन व्हायले माताले त्याबद्दल काहीच वादनेशी बेटा तू काहीच संकोच करू नको लिहू त्यानाबद्दल पण जाणा जो साथीदार शे तो काही नियमनशी बी झाडते ग नियम पायस पण तो कधी नशा करियस व म्हणी माय व करे माता तुमनं आलं तुमनं म्हणणं बी काय खोटं शेणी ती झाड सुजानी पण मग आता कशी शे तुम्ही ना काहीतरी त्याला चांगली बुद्धी द्या मग आम्ही रामना गमत्यांचे गर मोठा प्रयत्न कर रानू जटेनी तटे लई जाय रानू पण मग कशी शे त्याना मन ना त्यागनी करत ना माता मग आता तुम्ही काहीतरी त्याला बुद्धी द्या दशा दकाडा चांगली दिशा दकाडा ना मग आता तुम्ही अशी बुद्धी द्या ना माता तर त्याने डायरेक्ट ती वाटले जावालेच नको मग ते झाड बी नाव काय करत बिचारी पण मग कशी शी ते मग तो ते ना त्याला गणकड्डा सांगाय
काय जायचे माता ते गो देऊन जाडशे तू सोडी दे आई नशा करणं चांगली शेणी पण तो मग काय करसूत माता आम्ही आमना कलेजा कापेनी त्याला कलेजा मा टाकी दिसू कुसुम तर तैन जोतले व माईले शांत करूत आपण लय जोतलंय नाही माता ते कापूरलेले आणि शांत विजा तुम्ही मला हारीक वाटी राहिना माता शांत निव माताल ते अजून नाचनशे बोला कानबाई माता की बोला कने राजा की माता ते अजून नाची रे बेटा इथला मग माता शांत वावनी कानबाई बहिणी जत्रे जाऊ माय कानबाई बहिणी जत्रे जाऊ नारे पोडू 360 माय नारे पोडू 360 देव दर्शन मिळे ना वाट माय देव दर्शन मिळे ना वाट कन्हई माता की जय कन्हे राजा की नाही माता आमने काय चूक बोलू ते माफ कर दीजात बरं कशी आमन करता आरता तुम्ही न येतीत आम्ही तुम्हावरच मोठा शेतच मातानं सगळं काही व्यवस्थित वयले माताले थोडी आता धूमधडाकामा मिरवणूक काढीनी आंघोळी करीनी सासरे वाटलाई द्या बाकी सगळे व्यवस्थित आहे लायवा तर कापूर लायवा माता ते कापूरलेल्या बोला कन्या राजा की व अक्का मन घरनं विचारले आहे सोबी अशी का करस मन नका नान माय गुच्चूपटा काय बी ना काही चारा ती सोबी काय सोबी ना तिना मन्ना त्याग करत नाही ती सोबी करावशे सोबी काय सुधावे का काय जाय काहीतरी परस ना होता का तुम नावाला सांगितले रे बेटा मग माताले आज्ञा द्या दे माताना जावाना टाइम होई गया बोला कानबाई माय की जय लेवा कापूर लेवा तडे शेना आका बाजोट ना खाले तडे ठायका लिहिल्या ना निकरा शांत माय ओ गुड्डीनी ते तयारीन बड होई गे तू का पाय पडायला चालली ओ माय नाही ना माय सोबत आहे अजून ते पुऱ्या टाकण्या येतीस मग पुऱ्या टाकण्या राहिले ती ना अजून नान माय कधी गात नान माय टाक रे ना होती तुम ना करण्या पुऱ्या नान माय नाका त्या काही एक जोडे टाकतीस कान जान बिन पण नाकान गरज दुनिया येईल शे नान माय आमना गरज टाकी कशी बरत नाही बी टाकण्या होत्यात का मग माय मैंने भी टाकण्या होत्यात ना म्हणून जागला आलो तू चाल माय म्हणत साडीन चुडीन नेसायची साडी नाला जरा माते काय उंची राहणार नाही दादा पण मग कशी करू ते मग जरा की लेट नेसते ना माय पाय पडायला जातो ते जाऊया माय तर चाल माय म्हणत लेकरेचे तर त्याच ना मामा कशी जे आवराय ना त्या आवरत राहो म्हणून तू ना माय उनी का सांगा बरं माय मला आराई मार जा नाही ते एकल्या ना का टाकली जात बरं आमनी नान माय बिगर माहितला आवा दिवा पडेल फिरानं सुधरी राहणं सांग बरं म्हणे अजून मग पोऱ्याच केवाडी राहना बापू तिथला मग आपण आवडली मग मला रशी वहिनी भात वहिना कुळाया भज्या काय म्हणतं खीर करी फक्त ते पुऱ्यात राहिले ती दादा आई पुरण पारण गाऊ आणि नान मायला बसाडू मग कापरवर अजून तयारी करणी लाल्यानी गोल्यानी तो माणूस ना कपडा काढी दे ना घर मध्ये बडा आहे ताशे तसो माय नवर देव अशा आतीवरी एक बिले आले तयार होत नाही चेटाडो माय सोबत आहे घरे घर शेती कथा मरो नाही सांगा बरं मग उन्हात का त्या काही टेन्शन नको लिहू तू मनीषा ताई ना काही दांग मग उन्हानी राव माय मी वाटते की राहणू माय कधी येईन कशी मग माय मन लाल्या उजी रिंगी करत त्या नाही चारणं शे बरं अशा का करस बरं कशी रक्या लाई दिन ते बरं विजाई ना माय माय माताचीच नि रक्याला बोलती बडाई नि रास आता पाय पडायला लई जासू ना कारण माय माताला लाई देणी पडी त्या रक्या कनी व तुम्ही लिहिलीच लेकरातले त्यातले लाई दिस मग उन्हात का सांगा माय माले मग सोबी वैना काव तुना वाला वा कापर बिपडते ठेव आता तुमल्या गलीमा कापर ठेवून तुमल्या गलीमा बसाडू का पुऱ्या टाकाले आता ती या घरमा अशा ती राहत निघत काय करती काव माय येईन पडी किती का म्हणशा नाही बसेलच होती येईन ती बसेलच होती तर तिला
काय लागू देतीस का बिन माया बहिणी पटेलासाठी तिथला माझ समजी घ्या माले जमाया जुमाया आणि देवा लागणी म्हणतं बाई काहीतरी बहिण बरं काहीतरी चूक बोल बहिणी म्हणतं मनावरी मायवा मला साथ घ्या मी 5 राहीन ताती येईन म्हणतं काय वय ना दादा मग कशी शे दादा गरमा कधी अशी नवीन आई राहणं बसाडणं बुसाडणं काही बी म्हणा सुखरूप नाही कधी वय ना ते बरंच बरं नाही ते मग आहे ना अरे संकट मा जीव पडी जा मग मना ते निस्ता मंत्री बन पडी गयतात का नान माय हा मग काय सांगे माता तुम्हाला सटकेल सवयनच होतं म्हणे तुम्हाला जाणं नियम बंद करत म्हणे तो मानव नशा पियस म्हणे म्हणता आगो कर शे दादा जे होतं ते सांगेन मग माणूस मातांचं खोटं जर बोली चाडा मा काय का बरं बहीण मग माता काही चांगला आशीर्वाद देईन का म्हणे ते जे म्हणे सुखरूप आहे दुसरं काही नाही काही चूक नको भूल नको माता आनंद नाही म्हणे फक्त आता आनंद मा मातानी मिरवणूक काढी कुडी माताले सासरे वाटलाय द्या म्हणे बस एवढं सांगेल दुसरं काही नाही बाबूरावनं जाता बेटा पण मग तुम्ही सुधरत नाही ना मरी माय काय जो आकानी सांग मग ये म्हणे माता म्हणे तुम्ही रस्त्याला काहीतरी चांगली बुद्धी द्या बाबा वा कती रोज बी बोलणं माणूसले चांगली बरं म्हणतात का हो वज्जात नका हो माय कशी रास मग आखो तरी बी माणूसले काही नाही काहीतरी ना थोडीफार तरी नामी निशाणी पिऊन आवी म्हणूनच माताच नाही सांग ना मुंटू दिदा नाही आव माणूस नाही चला ना महिना मा बी अशा जर बंग करस हे कितलं कमालचे मग जवाईनी मी सांगू का जाऊ दे हो मायचे टाळत काही शिकावतो माणूस जाऊ दे नाही आका अजून काही बी म्हणत माता त्या ओ माय अजून ना मनीषा माता ना जे घाला माताले शांत करा सांगू ते माता म्हणे नाही मला त्या अजून नाच नाही म्हणे माय ओ घाना निघुना आणि अशा बळायना म्हणे तशा बळायना गयर नाही घे बाई काय सांगू तुले मी ते दाखवतोच राहिलो हा ओ मनीषा माय ओ आता इथला बळायना गाणा पण नान माहिती मा सांगे म्हणे मन सोबी अशी काबू करस म्हणे म्हणता बाजो माहितून सोबी तशी करावशी सोबीला दकाडावती तुले मातान त्यासली म्हणता माताना तिथला माग गेली लागली म्हणे शांत कराने म्हणा ती जावाना टाइम घ्या म्हणे मग काय आखो कापूर दिनी कापूर लाई कापूर लिनी जरा की पारगा भर बसाडी तर शांत वहिनी तू मग तुले घर आणि आता जरा की ना बिन जरा की पडील तू तान नको लिहू बरं हीच मग संध्याकाळी पायरे शान माय कधी गई वय मम्मी अरे बेटा शान माय पुऱ्या टाकरायनी मला म्हणे तुम्ही माय मकाशी ती जोडे थांबा म्हणे म्हणून ना मी सांगा तुम्ही राहतच नाही म्हणतं पण मग तुम्ही शान माय काय ऐकस का म्हणे जाऊ द्या बाय बहिणीतले पडे बी काम सांडेल ना थोडे थांबा म्हणे पुन्हा अण्णा जायले बाहेर पुन्हा अण्णा गमत की राहीना बाई सासून गमतेन गण मन गारशे हो मम्मी माय ओ वाटा मी सासू शे का मायशे अशी दुसरी माय जे पण मग काय करायचं मला अजून गमतेन कुडा पाशी येत ना चला मग ये चाल मग ती जामे ना चला नान माय हा ना बिन पुऱ्या टाकून अजून मग त्यातली या रोड पुजायला वाटल्यावर पडीतून घर या मनीषा रोड पुजाले हा अक्का अरे बेटा काय बी लायले पायले कान्ना मागे भिंगे मग इथली बड्याने तिकी राहिनी बाया नजर 70 रुपया होई जातील तर वैस बरं नजर लाग जाई तुले ले दे बटा कामे सोडणे पहिला काय लाव कितली बड्याने खुली राहिनी मी अंडे तुमने अंडोर ना जागे हा मामी तुम्ही अंडे रापसरा आव काय दुडक्या 420 मायो तुम्ही अंडर बड्याने खुल राहिनी मना अंडरले का नाक बयानी शेतव माय गणबाडी शे म्हणा बापू बी नाही येईन तसे नाही दोन्ही जोडपा कितला बड्याने खुल राहिना मग नाही तुम्ही नाते रोड पुंजीला बरं का आणि मग आहे ना लवकर टेप लाईनी लवकर नाचणं लाई देऊ आपण उन्हात बाया का नाचायला लाग जातील टायक्याच मग कशी शे आखो गरमात आपण गरमा गुरमुड करसून आणि बाहेर ना बाया काय त्याचं नाचावे तीच का बरं का का तुम्हाला रोड सर आमना ते काही नाही जेवण नवी जाई पण तुम्ही खावा लवकरी आणि नाचा कुदाना लवकर लाई दिसूत नाही वाकून आजी बात मा नाव ले मग उका माय ओ मावशी तो मानत लेत नाही कधी म्हणा ना मी का बोलू आया माय तुम्ही दिले आली ती ना त्या का बोल येवत नाही मग भाऊ काय तुम्ही येडा दिकास का लेऊ का का तुम्ही येत नाही ओ माय ओ मनिका मला दुनियाना नाव येतो माय लिहू का त्यातले आज डायरेक्ट ना हृदयला धक्का बडी जे अशी नाव लेस मी ताजा संत्रीस ना गोड ज्यूस ताजा संत्रीस ना गोड ज्यूस बापूराव शेतस बोलतास कंजूस माय मन भाऊ इथला कंजूस आहे का मग कंजूस नाही देऊची कंजूस आहे म्हणजे बाई रुपयांकडे दखणारी येईन तरी शे मग येईन ना तरी मन मोके शे जरा क लेऊ का जाई तुम्ही बी मग का उद मात करत जाऊ काय चावायतीस मामी बंद करा तसेच शेत ना तुम्ही बी
कधीच कुठे लई जाणं नको लई नको नको काय चायवी राही ना मग पैसाच मुळेच तुम्ही मागे पुढे करतस ना मग शेकाणी हा अगो म्हणे मामी लिहाव का ना म्हणा आलं ओ बाप्पू तुम्ही आशील ना यातले कापी निसती दे दोन्ही मायांड्रीतले तुम्ही नको मागे राव तुम्ही ना अक्काना लेकरू ये मग एक वती चिऊ एक वती काऊ एक वती चिऊ एक वती काऊ मामी तुम्ही कुसुम न नावल्यास बरं आता डोकं नका काऊ बरोबर सुख ना रोट पूजाला जाऊ मग आते हा मायो मग जवळ बी साधा नको ला शेकावा चला अक्का कानबाईने आरती उरती करली होत आणि रोट बीट पूजली होत हा मग बाई शेवट अक्काना पोरे आहे ना तर राम